नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर आज आपण या 2 महिन्यामध्ये सरकारने जेवढ्या पण योजना काढल्या आहेत त्या योजनांची माहिती आपण आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ न लांबता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आज 6 योजनांच्या बद्दल जाणून घेणार आहोत। तर त्याच्यातली 6 योजनांपैकी पहिली योजना आहे ही लाडकी बहीण योजना। ही जे पहिली योजना आहे लाडकी बहीण योजना, तर ह्या लाडकी बहीण योजना ही सगळ्यात गाजलेली योजना आहे। तर याच्याबद्दल तुम्हाला काही सांगावं नाही लागणार आहे। तर हे लाडकी बहीण योजनाबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती आहे, डॉक्युमेंट माहिती आहे, सगळं काही माहिती आहे, ठीक आहे। हे झाली पहिली लाडकी बहीण योजना। आणि आता दुसरी आहे लाडका भाऊ योजना। तर लाडका भाऊ योजना तर हे आहे, तर हे कशासाठी आहे तर बघा मंडळी, हा जो लाडका भाऊ योजना आहे तर हे कोणासाठी आहे तर हे त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे काही काम नाही, म्हणजे फायनल होऊन ITI करून सगळे जण घरी आहे, वावर शेत करताय, काही शिक्षणानुसार काही काम नाही, तर त्यांच्यासाठी ही लाडका भाऊ योजना आहे। तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जातील, काय काय लागणार ते। आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल किंवा ह्या लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही भरत असाल तर त्याच्या अटी जाणून घ्या। तर तुम्हाला 6 महिन्यासाठी तुम्हाला मुंबईला पाठवू शकते, पुण्याला पाठवू शकते, कुठं पण पाठवू शकते। तर हे आहे लाडका भाऊ योजना। तर तुम्हाला तुमच्या जवळपास काही काम मिळणार नाही, तुम्हाला सर्वात आधी 6 महिन्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम्हाला पाठवण्यात येईल, ते पण मुंबई पुणे अशा मोठ्या शहरामध्ये जिकडे जास्त MIDC एरिया आहेत त्याकडे, ठीक आहे। तर ही झाली दुसरी लाडका भाऊ योजना। आणि तिसरी आहे मंडळी अन्नपूर्णा योजना। तर हे अन्नपूर्णा योजना म्हणजे का, गॅस सिलेंडर, 3 वर्षाचे 3 मोफत गॅस सिलेंडर, ठीक आहे। याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवला आहे, तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर हे कोणासाठी आहे, महिलांसाठी आहे ही अन्नपूर्णा योजना। तर याच्यामध्ये महिलांच्या नावावरती गॅस पाहिजे, ठीक आहे। आणि जे सिलेंडर आहे जवताबाईन 2 किलोग्रॅमचा हवा आहे, हे जमणार नाही, कारण कोणाकडे महिलाच्या नावावरती गॅस आहे पण कसं जवताबाईन 2चा सिलेंडर आहे असं नाही, कोणाचा 15 किलोचा पण सिलेंडर होऊ शकतो, 15.7 किलोचा पण सिलेंडर होऊ शकतो। तर हे अट वगळण्यात यावी या अन्नपूर्णा योजनेतून, ठीक आहे। आणि महिलांच्या नावावरती जी गॅस आहे असं नाही, कारण पुरुषाच्या नावावरती तिच्या पतीच्या नावावरती पण गॅस असू शकते। तर म्हणून हे पण अट वगळण्यात यावी की महिलांच्या नावावरती गॅस करण्याची तारीख देण्यात यावी, कारण 1 जुलैपर्यंत ज्या महिलांच्या नावावर गॅस आहे त्या महिलांसाठी हे जे आहे अन्नपूर्णा योजना आहे, म्हणजे वर्षाचे 3 सिलेंडर मिळणार आहेत। जे लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरले, ज्यांचे अप्रूव्ह झाले, त्यांच्यासाठी पण हे गॅस अन्नपूर्णा योजना आहे, ठीक आहे। तर ही झाली तिसरी अन्नपूर्णा योजना। आता चौथी योजना जी आहे ते आहे योजनादूत। योजनादूत म्हणजे कोणासाठी आहे, हे कशासाठी आहे, जे योजना राबविल्या आहेत सरकारने तर त्यांची या योजनांची माहिती घराघरात मध्ये जाऊन देण्यात, जशी लाडकी बहीण योजना झाली, लाडका भाऊ योजना झाली, अन्नपूर्णा योजना झाली, या योजनेची माहिती तुम्हाला घरी जाऊन द्यायची आहे। तर ही आहे योजनादूत। तुम्हाला 10,000 रुपये महिना पगार मिळेल, तुमच्यापाशी मोबाईल असणे आवश्यक आहे, आणि तुम्हाला संगणक ज्ञान म्हणजे MSCIT किंवा CCC वगैरे जे काही कोर्स आहेत ते असणे आवश्यक, कोणताही एक कोर्स म्हणजे संगणक ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे। तर या योजनांची कालावधी 6 महिने आहे। 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला काही काम मिळणार नाही, बस तुम्ही जे आहेत तेच राहणार आहात, ठीक आहे। 6 महिन्याचा हा कालावधी आहे। तर ज्यांना योजनादूतचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी भरू शकता। आता ऑनलाईन फॉर्म चालू झाले आहे। 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे 6 महिन्याचा करार तुम्हाला देण्यात येईल, ठीक आहे। तर ही झाला चौथी योजना जी आहे योजनादूत। आता आपण 5वी योजना पाहू। तर 5वी जी योजना आहे गाजलेली वयश्री योजना। वयश्री योजना कशी कोणासाठी आहे, ज्यांचं वय 65 वर्ष आहे किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी ही वयश्री योजना आहे। वर्षाचे 3,000 रुपये मिळणार आहे। तर त्यांच्यासाठी पण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑफलाईन पद्धतीने म्हणजे कुठे समाज कल्याणमध्ये पण तुम्ही देऊ शकता, तुमच्या जिल्ह्याचं जर समाज कल्याण ऑफिस आहे तिथे पण देऊ शकता, तुम्ही पंचायत समितीमध्ये पण देऊ शकता, कुठं पण देऊ शकता, ठीक आहे। तर ही आहे वयश्री योजना, म्हणजे ज्यांचं वय 65 आणि त्याच्या अधिक आहे त्यांच्यासाठी ही वयश्री योजना आहे, म्हणजे ही गाजलेली योजना आहे। ही झाली 5वी योजना। तर आता आपण 6वी योजना पाहू। ती 6वी योजना आहे बांधकाम कामगार योजना। पहा मंडळी, ही 6वी योजना पण गाजलेली आहे। आता या 2 महिन्यातच ही गाजलेली ह्या 6 योजना आहेत। तर आपण आता 6वी योजनाबद्दल पाहू, बांधकाम कामगार योजना। तर ही योजना आहे महिलांसाठी आहे आणि पुरुषासाठी पण आहे, ज्यांचं 60 वय आहे, 60हून अधिक नाही, 60च्या
खालीच हवा आहे. तर ही योजना आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी भांडी सेट मिळतो आणि जर पुरुष जर याच्यासाठी जर अर्ज करतील तर त्यांच्यासाठी मिस्त्री कामाचे जे सामान वगैरे आहे ते मिळते, भांडे वगैरे मिळते. पुरुषांना पण मिळते, किट मिळते एक. आणि महिला जर म्हटलं महिला पण यासाठी भरू शकतात, तर त्यांच्यासाठी भांड्याचं एक किट मिळतं. ठीक आहे. ह्या झाल्या 6 योजना या 2 महिन्यामध्ये गाजलेल्या आहेत. तर तुम्ही 6 योजना ह्या लक्षात ठेवा आणि तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी फॉर्म भरला ते मला व्हॉट्सअपवरती सांगा. जर काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता किंवा कॉल पण करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तर मंडळी, माहिती समजल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मंडळी, नमस्कार.